हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. तर आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना इथे मात्र पाहत आहोत. चेरोबास्फोट वाशेरी विरुद्ध मितेश इलेव्हन करून संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी वाशिरा संघ पूर्णपणे सज्ज झालाय. सलामी जोडी पाहतो या ठिकाणी खेलपट्टीवर हिटमॅन हिरामन विथ माय महेंद्र मागे. एक जबरदस्त ही जोडी चिरोपासपूर वाशिरा संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू फुलटॉस आहे, संधी निर्माण झाली होती परंतु या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर पंचांना प्रश्न विचारला आहे गोलंदाज सुभाषने आणि इथे मात्र लेग बिफोरच्या रूपाने बाद होणारा हा पहिला झटका बिग विकेट प्राप्त करतोय गोलंदाज सुभाष. फलंदाज बाद. पूर्णपणे स्वतःवर निराश आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन केलं होतं हिरामनने, फुलटॉस चेंडू होतं कुठेतरी ऑन साईडला मात्र बिग विकेट खेळण्याचा प्रयत्न त्याने मात्र केला होता परंतु या ठिकाणी पहा अगदी मिडल स्टंपला मात्र चेंडू धडक देत होता. एक चांगला निर्णय पंच उमेश केनी सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकही धावाचं मात्र योगदान दिलं नाही हिरामनने आणि मात्र या ठिकाणी तंबूत मात्र परततोय. हिरामन इथे मात्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज वन डाऊनला तो नितेश युवा आहे परंतु पाहूया कशा प्रकारचा खेळ नितेशकडनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू या ठिकाणी हवेत आहे. चांगला प्रयत्न मिडविकेटच्या खेळाडूने मात्र केला होता परंतु त्यानंतर वाडिश लॉंगॉनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव इथे मात्र पूर्ण केली. राजा पठारे होते त्या ठिकाणी. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. एक उत्कृष्ट कुस्तीपट्टू आहे सन्माननीय अमर भुईर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं त्या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. तर नितीशने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि संघाचं सुद्धा इथे मात्र खातं उघडलंय एका धावेने. हलक्यातने मात्र चेंडू पुश करतो या मायटी आणि याचा आपण नक्कीच पाहू शकतो की हिरामन स्वस्तात बाद झाल्यानंतर कुणीतरी मात्र महेंद्रवर फार जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मात्र या ठिकाणी पूर्णपणे स्वीकारण्याची तयारी आपल्याला पाहायला मिळते. पुश करो खुश रवस्ती संकल्पना कुठेतरी महेंद्रकडनं पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाजांनी मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे. धावसंख्या पुढे जाईल 2 वर. इथे मात्र डाव्या चेंडू फेकी हुक करतोय. खूपच छान फटका. शॉर्ट फायलीच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल आणि धडक देतो या डीप फाईल सीमरिशेला हा चौकार. खूपच छान इथे मात्र फटका आपण पाहतो. या योग्य त्या वेळी मात्र चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क पाहायला मिळाला आणि ज्या ठिकाणी आपण पाहतो खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय त्याच ठिकाणी मध्ये चेंडू जाऊन या ठिकाणी सलामी देतोय. तर वाशिरा संघाच्या इनिंग्समधील हा पहिला चौकार आणि चौकाराने धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. या एक गडी बाद 6. सुभाष पुन्हा एकदा उडतो विकेटने. इथे मात्र सरळ बॅटर लॉप करतोय. चेंडू हवेत आहे. लॉंग वाला खेळाडू सुद्धा आहे राजा परंतु वन बाउन्स चेंडूला मात्र गॅदर करतोय आणि या ठिकाणी पहा दुसरे धावेचा प्रयत्न आणि डेंजर एंडकडे मात्र धावत होता महेंद्र परंतु नक्कीच चांगली धाव मित्र म्हणून या ठिकाणी पहा अगदी बॅट मात्र या ठिकाणी स्लाइड केली आणि हे होणं गरजेचं आहे. काही फलंदाज असे असतात की बॅट थोडीशी हवेत ठेवतात आणि त्याच कारणामुळे कधी कधी धोका होत असतो परंतु नक्कीच मी महेंद्रचं कौतुक करेन ज्याप्रमाणे ही धाव त्याने पूर्ण केली. डेंजर एंडकडे धावत असताना 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण होताना आपण पाहिल्या आणि धावसंख्या मात्र 2 आता मात्र पुढे जाईल. एक गडी बाद 8 धावा. पुरून विरुद्ध वाशिरे असा हा सामना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो. या वरपी चेंडू अतिशय सुरेख फटका मिड ऑफला बेट करतो. चेंडू अतिशय वेगळे ट्रॅव्हल होतो या डीप लॉंग ऑफ सिमेरेशीच्या दिशेने परंतु काय क्षेत्रक्षण पाहायला मिळतो या राजाकडनं. जवळपास लॉंगांना उभे होते परंतु लॉंग ऑफला जाऊन मात्र चेंडूला ठिकाणी गॅदर केलं आणि फक्त या चेंडूवर आपल्याला 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा
या 2 धावा वाचवल्या संभावना नक्कीच म्हणू शकतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेरोबा स्पोर्ट वाशिर संघाची 1 गडी बाद 10 धावा. यानंतर पुढची मॅच संघर्ष स्पोर्ट समतानगर विरुद्ध धनेश 11 कुकसे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने मात्र या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 2 संघाने सेमीफायनलमध्ये मात्र क्वालिफाय केलेला आहे. स्वराज 11 ढोले, त्यानंतर काल आपण जर पाहिलं तर पीजी स्पोर्ट कुकसे संघाने मात्र क्वालिफाय केला. आणि पहिल्या दिवसाचा आपण जर विचार केला तर क्वार्टर फायनलमध्ये 2 संघांनी धडक दिलेली आहे, किरण स्पोर्ट जांभूलपाडा आणि जय हरी राजडोली. आणि आज पाहूया कोणता संघ मात्र सेमीफायनलसाठी मात्र पात्र ठरेल. जवळपास 7 दिवसांची स्पर्धा. 25 जानेवारीला या स्पर्धेला मात्र शुभारंभ केलं आणि उद्या मात्र या ही स्पर्धा संपन्न होईल. आपण अनुभवतो स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2021. अमोलजी दलवी, भूषणजी दलवी, भगवानजी भुईर आणि अमरगडा मंडल खासने यांच्या माध्यमातून ही साकारली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य आणि दिव्य या स्पर्धेचं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अति सुंदर ट्रॉफीज सुद्धा आपण पाहू शकता. तर दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय गोलंदाज सुमित. राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका, परंतु झेल होण्याची संभावना मात्र पाहायला मिळत नाही, कारण सेफ लँड होते जमिनीवर. जोपर्यंत सोन्या येऊन चेंडूला मात्र कलेक्ट करेल तत्पुरते मात्र या ठिकाणी एकच धाव पूर्ण केली. थोडासा डबल माइंड आहे महेंद्र खेळपट्टीवर. असं वाटतं की मोठा फटका खेळू की नको, कारण आपण जर पाहिलं आज विश्वास मागे सुद्धा मात्र या संघामध्ये उपस्थित नाही आणि हिरामन शेलार सुद्धा मात्र पाहिलं तर स्वस्तच बाद झालं. म्हणजे कुठेतरी दुविधा मन इथे मात्र स्थितीमध्ये आहे आणि त्याच कारणापासून की चेंडूला मात्र व्यवस्थित मिडल करत नाही. चांगल्या चेंडूने मात्र गोलंदाज सुमितने आपल्या षटकाला सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली, धावसंख्या डबल 1 अर्थात 11 धावा पाहायला मिळत आहेत. परंतु हा चेंडू मात्र या ठिकाणी पंचांनी मात्र नो घोषित केलं. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर मात्र चेंडूला आपण पिच होताना पाहिलंय आणि त्याच कारणाने मात्र गोलंदाजाला दंडित केला. आणि यापुढील जो चेंडू असणार आहे तो म्हणजे फिरिट चेंडू असेल. वैभव पाटील वारंवार पाहतो या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजाला सजेशन देतोय, कारण अनुभव आहे वैभव पाटीलकडे आणि तो अनुभव मात्र पुढे झोकतोय. इथे मात्र फ्रीट चेंडू होता, चेंडू हवेत आहे, टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. एसटी रक्षकाने मात्र झेल तिथे मात्र टिपलाय, परंतु फलंदाज मात्र बाद होणार नाही, कारण फ्रीट चेंडूवर मात्र हा झेल समाप्त झालेला आहे. एकच धाव या फटक्यामागे आपल्याला पाहायला मिळते. टॉप पेज लागलं, चेंडू बराच वेळ हवेत आणि मात्र एसटी रक्षकाने मात्र कोणत्या प्रकारे चूक केली नाही. धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाईल. 1 गडी बाद 13. पहा शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं, परंतु डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते या आणि मिसफील्डच्या कारणाने मात्र फलंदाजाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. छोट्या बॅटक्लिपचा इथे मात्र वापर करतो या माहिती महेंद्र, कारण महेंद्रला आपण ओळखतो की तो मोठमोठे फटके षटकार खेचतो. या बेस्ट फिनिशर ऑफ भिवंडी हा अवॉर्ड सुद्धा मात्र या खेळाडूने स्वीकारलेला आहे, परंतु कुठेतरी सिच्युएशन त्याच्या विरुद्ध आहेत आणि त्याच कारणाने पाहतो की या ठिकाणी छोट्या बॅकलेसचा वापर करून आपला संघासाठी मात्र सिंगल डबल धावा इथे मात्र धोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. पहा फुलटॉस चेंडू आहे. ज्यावेळी तुम्ही जर या खेळाडूला फुलटॉस चेंडू फेकली तर मात्र तुम्हाला दशा दुर्दशा पाहायला मिळते षटकाराच्या साह्याने, परंतु हा चेंडू पाहिलं तर मिसफील्ड झालं आणि मात्र चेंडू निघून गेला सीमेरेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. ज्या चेंडूवर एकच धाव होऊ शकली तिथे मात्र पहा
एकाने सोडलं, बॅकअप सुद्धा आलं होतं, परंतु त्यातला सुद्धा मात्र ठिकाणी चेंडू पकडता आला नाही आणि मात्र दोन खेळाडूंच्या मधून मात्र चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. नशिबाचा चौकार भीतर म्हणून या ठिकाणी शिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाच्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावा येणे गरजेचं आहे. कट करण्याचा प्रयत्न, खूपच छान चेंडूपैकी थोडीशी अपील सुद्धा पाहायला मिळते, परंतु अपीलमध्ये कोणताही आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडू मात्र चेंडू समाप्ती पाहायला मिळते आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 1 गडी बाद 19. आतापर्यंत चांगला षटक आपण म्हणू शकतो गोलंदाज सुमितचं, एक युवा आहे. कुठेतरी मात्र क्षेत्रक्षणी त्याला मात्र साथ लाभली नाही, त्याच कारणे पाहतो की आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला 9 धावा पाहायला मिळाल्या. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, परंतु पहा हा फटका सुद्धा मात्र ठिकाणी महेंद्र मागे एक्झिक्यूट करू शकला नाही. टायमिंग मात्र बरोबर प्रॉपर पाहायला मिळत नाही आणि त्याच कारणाने बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे मात्र चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव या शेवटच्या चेंडूवर आपण पाहिली आणि या दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 1 गडी बाद 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं तर अजय सुभाषने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकात सुद्धा विचार केला तर सुमितने चांगला षटक घातलेला आहे, कारण माहिती महेंद्र सारख्या फलंदाज सुद्धा त्याने मात्र या ठिकाणी मात्र थांबून ठेवलंय आणि आपल्या स्पेलमध्ये 10 धावा खर्च केल्या, एकूण 20 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढील 2 षटकामध्ये पाहूया महेंद्र मागेच्या बॅटमध्ये आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळेल की ज्याप्रमाणे गोलंदाजी या 2 षटकामध्ये पाहिलेली आहे तशाप्रमाणे गोलंदाजी आपण पाहायला मिळेल. तर आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक अजय घरत यांच्या स्वमधुर वाणीतून. बहुत बहुत धन्यवाद योगेश पाटिल। एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत स्वर्गीय महादेव उर्फ भाऊ साहेब दलवी मेमोरियल कप 2021 में। बड़ा ही ज़बरदस्त ये टूर्नामेंट और ज़बरदस्त ये मैच चल रहा है, लेकिन कहीं ना कहीं बैट्समैन निराश कर रहे हैं चिरोबा स्पोर्ट्स की ओर से। हीरामन पहली गेंद पर जो कि फुल टॉस गेंद थी उस पर पगबादा आउट हुए। उसके बाद माइटी महेंद्र क्रीज पर डटे हुए हैं ज़रूर, लेकिन अपने चिर परिचित अंदाज में अभी तक वो खेल नहीं पाए हैं। फुल टॉस गेंदे, शॉर्ट पिच गेंदों पर उनके बैट से अभी तक कोई भी छक्का देखने को नहीं मिला है। एक बाउंड्री ज़रूर महेंद्र के बैट से निकली है, लेकिन वो भी मिसफील्ड पर। अभी तक 9 रनों का मात्र योगदान दिया है। 20 रन हालांकि बने हैं 2 ओवर के खेल में, लेकिन ये पर्याप्त नहीं है। हम बार बार बता रहे हैं, हम चर्चा कर रहे हैं कि 4 ओवर के खेल में यहाँ पर 40-45 कोई बहुत बड़ा टोटल नहीं है। पिछले मैच में भी वो सिद्ध हुआ, सिर्फ 43 रन खानीवली टीम बना पाई थी और बहुत आसानी से आई गावदेवी साफे टीम ने उस लक्ष्य का पीछा किया 44 रनों का और मैच को जीत लिया। आज के दिन का ये दूसरा मैच, कुल मिलाकर छठा दिन है इस टूर्नामेंट का। नया ओवर लेकर गेंदबाज राजा, बेहतरीन गेंद, अपील और आउट। बहुत ही बड़ा झटका लगता हुआ चिरोबा स्पोर्ट्स को। महेंद्र लौटते हुए पेविलियन की राह पर। जिस तरह से महेंद्र मागे खेल रहे थे, ऐसे लग ही नहीं रहा था कि उनका पूरा ध्यान है खेल में। कहीं ना कहीं उनके मन में शायद कुछ और चीज़ें चल रही थी। गेंद पर ठीक तरह से उनका लक्ष्य नहीं था, ध्यान नहीं था, जिस वजह से इस गेंद को भी वो ठीक तरह से खेल नहीं पाए। स्टंप्स की तरफ गेंद की थी, आगे रखी हुई गेंद थी राजा की, और पहली ही गेंद पर उनको बहुत बड़ी सफलता मिली है। 20 के स्कोर पर गिरा है दूसरा विकेट। महेंद्र ने निराश किया कहीं ना कहीं, मात्र 9 रनों का योगदान दे पाए। ऐसा बहुत कम होता है कि महेंद्र 2 ओवर खेल में मैदान पर टिके और उसके बावजूद उनके बैट से कोई छक्का ना निकले। नए बैट्समैन उज्जवल शिलार आए हैं। आज बैटिंग ऑर्डर में कुछ चेंजेस देखने को मिल रहे हैं। एक तो हीरामन और महेंद्र बहुत ज़्यादा बार देखने को नहीं मिलता है कि दोनों एक साथ ओपन करने के लिए आए, लेकिन आज ओपन करने के लिए आए और कहीं ना कहीं रणनीति गलत साबित हुई है। इस बार तेज तर्रार गेंद थी, लेकिन लेग स्टंप को छोड़कर जाती हुई गेंद, अंपायर का वाइट का इशारा। उज्जवल शिलार एक और बेहतरीन खिलाड़ी है, हरफन मौला खिलाड़ी है। वैसे देखा जाए तो ऑलराउंडर्स की भरमार है चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम में, जिसमें महेंद्र मागे, हीरामन शिलार और उज्जवल, साथ में जयेश शिलार जैसे ज़बरदस्त ऑलराउंडर्स है। विश्वास मागे आज टीम में नहीं है, वो एक लकी खिलाड़ी रहे हैं कहीं ना कहीं। जब वो ओपन करने आते हैं तो टीम चलती है। इस बार बहुत ही शानदार स्ट्रोक, पुल कर दिया है गेंद को 6 रनों के लिए।
बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, बहुत अच्छे पोजीशन में आकर गेंद को पुल कर दिया था उज्जवल ने, और बाउंड्री के बाहर एक दर्शक ने कैच लिया है। आइए आपके लिए इनाम है। इस मैच में लगने वाला ये पहला छक्का। स्कोर उछलता हुआ चरोबा स्पोर्ट्स का 26 बल्कि 27 रन। एक वाइड गेंद भी कर चुके इस ओवर में राजा। एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ऑफ स्टंप के बाहर बहुत अच्छी लाइन, ये बहुत बढ़िया लाइन रही है। ऑफ स्टंप के बाहर जब बैट्समैन को खिलाया जाता है तो बैट्समैन कितना भी अच्छा क्यों ना हो, थोड़ा बहुत परेशानी में आ जाता है। बैट्समैन कहीं ना कहीं ऐसे लगा कि दुविधा में थे, ड्राइव करे या कट करे। बल्ला तो चलाया था लेकिन पूरी तरह से बीट हुए ऑफ स्टंप के बाहर उज्जवल शेलार। अभी तक बहुत बड़ा टोटल तो देखने को नहीं मिल रहा है, लेकिन अभी भी कुछ गेंदें पारी में बची हुई है। कुल मिलाकर 9 गेंदें हैं और ये 9 गेंदों पर 20-25 रन यदि बल्लेबाज बनाते हैं तो ज़रूर टोटल 50 के करीब पहुंच सकता है। और वाशिरी टीम के पास भी अच्छी गेंदबाजी है, ये हम नहीं भूल सकते हैं। कुरुन टीम का कहीं ना कहीं दबदबा देखने को मिला है शुरुआती ओवर्स में, अच्छी गेंदबाजी की गई है। राजा एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार आगे रखी हुई गेंद हवा में उछालना चाहते थे लेकिन ज़मीनी रास्ते से गेंद ट्रैवल होती हुई वहां पर डीप मिड विकेट पर हल्का सा मिसफील्ड, और वो पर्याप्त था दोनों बल्लेबाजों के लिए 2 रन लेने के लिए। दोनों भी युवा है। उज्जवल हालांकि पिछले कई सालों से खेल रहे हैं लेकिन अभी भी वो काफ़ी युवा है। साथ में नितेश को हम देख रहे हैं जो वन डाउन खेलने के लिए आए हैं। ये एक बैटिंग ऑर्डर में परिवर्तन देखने को मिला है, तो बैटिंग ऑर्डर में काफ़ी चेंजेस किए गए हैं। एक सम्मानजनक टोटल की तरफ जाने के लिए काफ़ी संघर्ष करना पड़ रहा है वाशिरे टीम को। एक और बढ़िया गेंद, हवा में खेलने की कोशिश थी, मिड विकेट के ऊपर से उठाकर खेलना चाहते थे लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए। इनसाइड एज लगा था और इससे पहले कि बॉलर उठाते गेंद को 1 रन लेने का अवसर। स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। थोड़ी देर में यहाँ पर भिवंडी ग्रामीण के विद्यमान आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहब का शुभ आगमन होने वाला है। इस बार शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया है, अच्छी टाइमिंग के साथ फील्डर है वहां पर, बढ़िया फील्डिंग इस बार डीप मिड विकेट पर। निश्चित रूप से बाउंड्री बचाई है, थ्रो भी अच्छा ही था लेकिन वहां पर विकेट कीपर कलेक्ट नहीं कर पाए और आखिरकार 2 रन पूरे। लेकिन तीसरे के बारे में भी सोच रहे वहां पर बैट्समैन, देखना है क्या कुछ होता है। विकेट शायद फेंकना चाहते हैं नितेश लेकिन उनको आउट नहीं किया गया है, तो 2 रन इस गेंद पर। ओवर अब जाकर समाप्त होता हुआ 3 ओवर की समाप्ति। चरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई, स्कोर हुआ है 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। ठीक 10.67 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बना रही है इस मुकाबले में चरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम। कोई भी टीम यहाँ पर जब पहले बैटिंग करती है तो एक सोच रहती है कि वो 50 का आंकड़ा पार करे 4 ओवर के खेल में, और यहाँ से देखने पर लगता है कि 50 रन बनाना थोड़ा सा मुश्किल है। हालांकि असंभव कुछ भी नहीं होता है क्रिकेट के खेल में। आखिरी ओवर में यदि 2-3 बड़े शॉट्स लगते हैं तो जरूर 50 का आंकड़ा पार किया जा सकता है और काबिलियत रखते हैं बल्लेबाज। स्कोर 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। इसके बाद संघर्ष समतानगर और धनेश 11 कुक्से के बीच में एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। मंच पर शुभागमन हुआ है टाइगर स्पोर्ट्स के ओनर त्रिशूल ठाकरे अर्थात टाइगर का। आपका हार्दिक स्वागत है, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट में बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट के लिए शूज दिए गए हैं। उसके लिए हम उनके विशेष आभारी है। चार ओवर्स प्रति पारी का मैच बड़ा ही जबरदस्त खेल रहा है पूरे टूर्नामेंट में। कई हाई स्कोरिंग मैचेस हमें देखने को मिले हैं। कल हालांकि जो कुक्से टीम ने गेंदबाजी की वो काबिले तारीफ, और कुक्से टीम के गेंदबाजों ने कहीं ना कहीं एक एग्जाम्पल सेट किया कि यदि आप अच्छे नियंत्रण के साथ सटीक लाइन और लेंथ पर बॉलिंग करते हो तो किसी भी विकेट पर बल्लेबाजों को खामोश रखा जा सकता है। आखिरी ओवर लेकर सोपान, फुल टॉस है, घुमा दिया गेंद को, बहुत ही लंबा ऊंचा स्ट्रोक, 6 रन और अंपायर का इशारा नो बॉल। ओवर वेस्ट आई, फुल टॉस थी, बीमर गेंद थी। उज्जवल अच्छी बैटिंग कर रहे हैं, दूसरा सिक्सर उनके बैट से निकला है। पिछले ओवर में शॉर्ट पिच गेंद पर पुल किया था उन्होंने, उस पर भी छक्का उनको मिला था। इस बार आखिरी ओवर की पहली गेंद बीमर रही, कमर से भी ज़्यादा ऊपर की ऊंचाई की ये गेंद थी और बिल्कुल सही फैसला स्क्वायर लेग अंपायर
उमेश केने का, मुख्य अंपायर की भूमिका में है कृष्णा केने। दोनों अंपायर्स के बीच में भी बढ़िया तालमेल पूरे टूर्नामेंट में नजर आया है। ये एक जबरदस्त प्रसिद्ध जोड़ी अंपायर्स की इस टूर्नामेंट में है, उमेश केने और कृष्णा केने। अगली गेंद फ्री हिट। देखिए अंपायर बता रहे कि फ्री हिट पर आप फील्ड चेंज नहीं कर सकते हो, क्योंकि जिस बैट्समैन ने नो बॉल का सामना किया था वही बैट्समैन इस समय स्ट्राइक पर है, तो फील्डिंग में परिवर्तन नहीं किया जा सकता है। 7 खिलाड़ी बाउंड्री पर। इस बार ऑफ स्टंप के बाहर तेज तर्रार गेंद थी, लेकिन ये दिशाहीन गेंद है। दोबारा इसको करना पड़ेगा गेंदबाज सोपान को। सोपान कहीं ना कहीं दबाव महसूस कर रहे हैं और कहीं ना कहीं खुद ही उन्होंने अपने पैर पर कुल्हाड़ी मार ली है। पहली गेंद बीमर की, उस पर छक्का भी आया है, तो बिना कोई गेंद किए ही उन्होंने 8 रन खर्च किए हैं। कोई भी लीगल गेंद अभी तक नहीं हुई है इस आखिरी ओवर में। स्कोर 40 रन। और देखिए कैसे खेल पलट जाता है, एक गेंद में ही मैच का रुख पलटता हुआ नजर आ रहा है। एक अच्छे स्कोर की तरफ अग्रेसर चेरोबा स्पोर्ट्स। फ्री हिट गेंद है, लॉफ्ट कर दिया है सीधे बैट से, लॉन्ग ऑफ की तरफ फील्डर तैनात है। शानदार फील्डिंग राजा की, दूसरे रन का प्रयास और बैट्समैन वहां पर विकेट अपना फेंकना चाह रहे हैं नितेश, लेकिन उनको आउट भी नहीं किया जा रहा है। ये एक दिलचस्प बात है। हालांकि उन्होंने कुछ अच्छे शॉट्स भी खेले हैं, ऐसे नहीं कि उन्होंने काफी डॉट गेंदें खेली हो, अच्छी पारी खेली है, एक चौका भी जड़ा है। 12 पर बैटिंग कर रहे हैं नितेश। उज्जवल बहुत ही बढ़िया टच में, सामने भी अच्छे शॉट्स लगा रहे हैं। स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में बढ़िया प्रहार किए हैं उन्होंने। अब सिली कवर पॉइंट पर एक खिलाड़ी रखा गया है और उसके ही बगल में से गेंद को ड्राइव कर दिया है डीप कवर की तरफ। फील्डर मौजूद वहां पर, थोड़ी सी मशक्कत करनी पड़ी है फील्डर को, और इससे पहले कि उनका थ्रो पहुंचता विकेट कीपर वाले छोर पर 2 रन लेने का अवसर था उज्जवल के पास। एक बहुत ही जिम्मेदाराना पारी खेलते हुए अपने टीम के लिए उज्जवल शेलार। दबाव की स्थिति में टीम थी तब वो बैटिंग करने के लिए आए थे, ज़्यादा स्कोर हुआ नहीं था, लेकिन अब रन संख्या 44 हो चुकी है, 44 रन्स ऑन द बोर्ड। अभी भी आखिरी ओवर में 4 गेंदें शेष है। बहुत ही लंबा और खर्चीला ओवर साबित होता हुआ सोपान का। क्या सोपान वापसी कर पाएंगे? आइए देखते हैं। राइट आर्म ओवर द विकेट। इस बार लॉफ्टेड शॉट खेलना चाहते थे, लेकिन ग्राउंडेड शॉट बना है। 2-2 खिलाड़ी, मिसफील्ड वहां पर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा चुकी है। 4 रन। दरम्यान या ठिकाणी आपण आतुरतेने वाट पाहत होतो भिवंडी ग्रामीणचे भगवे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं इथे मात्र शिबाग बंधलेला आहे। तुमचं स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब स्मृती चषक 2021 मध्ये तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपण स्क्रीनवर पाहू शकता भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय भगवे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं या ठिकाणी नुकतंच शिबाग बंधलेला आहे। या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समवेत माजी सरपंच कासनेगावचे, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय भगवानजी भुईर साहेबांना सुद्धा आपण पाहू शकता। त्यानंतर सन्माननीय पुंडलिकजी दलवी हे सुद्धा इथे मात्र उपस्थित झालेले आहेत। दूसरी मर्तबा देखने को मिला है कि लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में फंबल हुआ है, मिसफील्ड हुई है और 2 चौके वहां से निकल गए हैं, तो फील्डिंग का स्तर थोड़ा सा साधारण नजर आया है कुरुन टीम का। इस बार दिशाहीन गेंद, गेंद निकल गई है काफी फाइन लेग सीमा रेखा के बाहर। कुल मिलाकर 5 रन, 5 रनों का तोहफा मिलता हुआ चेरोबा स्पोर्ट्स को, और इसके साथ ही अर्धशतक भी पूरा होता हुआ चेरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम का। कुल रन संख्या 53 रन। अभी तक 21 रन इस ओवर में खर्च किए हैं गेंदबाज सोपान ने। एक युवा गेंदबाज है, उनको वैभव कुछ समझा रहे हैं। सीनियर खिलाड़ियों का मार्गदर्शन काफ़ी महत्वपूर्ण होता है। सिर्फ 3 गेंदें की है और 21 रन खर्च किए हैं, बहुत ही खर्चीला ओवर, और हो सकता है कि संभवतः इस टूर्नामेंट का ये सबसे महंगा ओवर साबित हो। अभी भी 3 गेंदें बची है। एक तो बैट्समैन उज्जवल बहुत ही बढ़िया फॉर्म में नजर आ रहे हैं 23 पर बैटिंग करते हुए, जिसमें उन्होंने 2 छक्के लगाए हैं और 1 चौका। मैच कहाँ से कहाँ आ गया है, चर्चा कर रहा था मैं कि 50 रनों तक पहुंचना मुश्किल होगा, लेकिन देखिए 3 गेंदों में 21 रन आ गए हैं, तो अब एक बहुत ही बड़े स्कोर की तरफ अग्रसर हो रही है इस महत्वपूर्ण मुकाबले में। चेरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए। फाइन लेग सर्कल के अंदर एक सिली कवर पॉइंट, 7 खिलाड़ी बाउंड्री पर। इस बार ये शॉट कहीं ना कहीं ठीक तरह से जमा नहीं पाए हैं। मिड विकेट के ऊपर से जब भी छक्का लगाने की कोशिश की है, मिडल नहीं कर पाए हैं, और इस बार हेजिटेशन है, गलतफहमी दोनों बल्लेबाजों के बीच में, और बैट्समैन रन आउट होते हुए उज्जवल शेलार।
था, लेकिन दूसरे रन का ज़्यादा अवसर नहीं था क्योंकि बढ़िया फील्डिंग देखने को मिली डीप में, और उसके बाद अच्छा थ्रो और सही एंड पर, स्ट्राइकर से एंड पर थ्रो किया गया था, जिसके चलते उज्ज्वल शेलार रन आउट हुए हैं। लेकिन एक बहुत ही अच्छी पारी खेलने के बाद वो पेविलियन में लौटे हैं। 24 रनों का योगदान दिया उन्होंने अपनी टीम को, और टीम को कहीं ना कहीं संकट में से उन्होंने उभारा है, संकट में से बाहर लेकर चले गए हैं। एक अच्छी स्थिति में इस समय चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे, स्कोर 54 रन, विकेट गिरे हैं 3, अभी भी पारी में 2 गेंदें शेष है। नए बैट्समैन एक और हार्ड हिटर मैदान में, जयेश आते ही गेंद को घुमा दिया उन्होंने ठीक तरह से, हालांकि टाइम नहीं कर पाए, बल्ले के टोपर लगी है, गेंद जा रही है स्क्वायर लेग अंपायर के पीछे, वहां पर 3 खिलाड़ी पहुंचे हैं लेकिन 2 रन नहीं बचा पाए। नॉन पावर प्ले फेज है, अंतिम ओवर का खेल चल रहा है, फील्ड को पूरी तरह से खोल दिया है कुरुन के कैप्टन ने, और उसी का कहीं ना कहीं फायदा मिला है जयेश को कि इस गेंद पर उन्होंने 2 रन पूरे किए। क्योंकि जो खिलाड़ी हम देख रहे हैं कि डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर थे, एक खिलाड़ी डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर थे, शॉर्ट फाइन लेग पर भी खिलाड़ी है, लेकिन उनसे भी गेंद काफ़ी दूर थी। 2 रनों से स्कोर 56 पर पहुंचता हुआ। आखिरी गेंद इस पारी की लेकर सोपान, बेहतरीन गेंद, अपील वहां पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं, गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ, फील्डर दूर से आए हैं, तेजी से आए हैं, बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, और अंतिम गेंद पर रन आउट के जरिए बैट्समैन आउट होते हुए। तो केवल 1 रन आखिरी गेंद पर, थोड़ी बहुत वापसी जरूर की गेंदबाज ने, लेकिन ओवरऑल बहुत ही महंगा ओवर रहा ये सोपान का। पारी समाप्त होती हुई चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे टीम की, कुल मिलाकर 4 ओवर्स में वाशेरे टीम ने बनाए हैं 57 रन 4 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए 58 रनों की चुनौती मितेश 11 कुरुन टीम के सामने। तर पाहूया कशा रीतीने मात्र या धावांचा पाठलाग होईल. तत्पूर्वी आपण आजचं दिवसातील तिसऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. संघर्ष स्पोर्ट समतानगर विरुद्ध धनेश 11 कुकसे या 2 संघांमध्ये ही लढत असेल. मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. प्रथम तर तुम्हाला मी नाण्याची माहिती करून देतोय. या स्पर्धेचे आयोजक संघ अर्थात एका बाजूला आहे अमरखेडा मंडल कासने, आणि दुसऱ्या बाजूला आहे ज्यांच्या नावाने तुम्ही स्पर्धा खेळता, स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021. तर दोघांपैकी तुम्हाला एखादा कॉल इथे मात्र द्यायचा आहे. सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. अमरखेडा मंडल कासने असा कॉल आहे, परंतु आलेला आहे स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021. तर हे नाणेफेकी पाहिली तर धनेश 11 कुके संघाच्या बाजूने लागलेले. मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. प्रेम, ज्याप्रमाणे इथे मला क्लायमेट पाहायला मिळतो, ज्याप्रमाणे ही खिलपट्टी हे क्रीडांगण पाहायला मिळतो, या काय मनामध्ये स्थिती चालली आहे तुमची? मैदान बघितलं तर इथे स्कोअर जास्त होतोय आणि तरी पण आम्ही चेसिंग करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही गोलंदाजी प्रथमतः करणार आहात. कुठेतरी या सत्रामध्ये धनेश 11 कुके संघाचा परफॉर्मन्स चांगला होते, परंतु ज्यावेळी क्वार्टर फायनलचे सामने येतात त्यावेळी तुमचा संघ कुठेतरी खालावलेला दिसतो. याचं कारण काय आहे? मॅनेजमेंट नसल्यामुळे संघ थोडा मागे राहिला आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू का पुढे कसा जाता येईल. संघर्ष स्पोर्ट समतानगर पाहिलं तर संघामध्ये त्या ठिकाणी अनुभवी खेळाडू आहेत, तर त्या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. परंतु त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. तर कोणत्या गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा आहेत की तो छान गोलंदाजी करेल या मॅचमध्ये? गोलंदाज बोलली तर आमचे 2 गोलंदाज नाही आहेत आज, तरी पण नवीन युवा गोलंदाजांना आम्ही चान्स देणार आहे. तरी मी त्यांच्याकडनं चांगली अपेक्षा करेन की त्यांनी चांगली बॉलिंग करावं. प्रेम पाटीलकडनं ज्या अपेक्षा असतात संघाला, त्या अपेक्षा मात्र कुठेतरी पूर्ण होत नाही, परंतु या मॅचमध्ये ती स्थिती आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच कुठेतरी प्रॅक्टिसचा कमी अभाव असल्यामुळे यावर्षी थोडा फॉर्ममध्ये नाही आहे. तरी प्रयत्न करीत का या मॅचमध्ये आपल्या संघासाठी जेवढा प्रयत्न होईल तेवढा करेन. आणखी तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस आपके बाजू में गए नहीं, लेकिन आपको बल्लेबाजी करना है. बल्लेबाजी करते समय कितने रनों तक जाने की कोशिश करेंगे? हम 60+ रन मारने की कोशिश करेंगे. पूरी पैक टीम है तुम्हारी. हाँ हाँ, पैक टीम है. किससे ज़्यादा उम्मीद करते हैं? सबसे उम्मीद है जिसको भी चांस मिले वो अपना 100% दे और टीम के लिए अच्छा खेले बस. और ये टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. बहुत अच्छा टूर्नामेंट है, कासना ने अच्छा टूर्नामेंट रखा है, हमको खेलने के लिए मौका दिया, उनके लिए थैंक्स उनका. और अच्छा मुकाबला हो सकता है, हम उम्मीद कर सकते हैं. बिल्कुल बिल्कुल. आपको भी जीत के लिए मुबारक. तर मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. धनेश 11 कुके संघाचे कॅप्टन अर्थात प्रेम पाटीलने टॉस जिंकून प्रथमतः शतक स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केला आहे संघर्ष समतानगर संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तर जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अजय गरत. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच योगेश पाटील. माननीय श्री शांताराम मोरे साहेब व्यासपीठावर आहेत. भिवंडी ग्रामीणचे अतिशय लोकप्रिय आमदार आणि साहेबांच्या माध्यमातून जबरदस्त विकास कामे हाती घेण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये कासने ते हनुमान मंदिर कासने NH3 हा जो रस्ता आहे, कॉन्क्रीट रस्ता, त्यासाठी देखील आपल्याला मंजुरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय, तर 2 करोड रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आणखी एक विकास प्रकल्प कासने गाव ते खैरपाडा कासने असा देखील एक जबरदस्त रस्ता तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्यासाठी 2 करोड 37 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्याची वर्क ऑर्डर देखील निघालेली आहे. तर तो रस्ता देखील फार लवकर तयार होईल. त्याचप्रमाणे कासने गाव पाईपलाईन रिपेअरसाठी देखील साहेबांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अप्रतिम बॉल यावेळेस अगदी कात्रीत पकडले फलंदाजाला. फलंदाज बाद होतोय लेग बिफोरच्या रूपात. शैलेश आणि वैभव हे 2 फलंदाज सलामीसाठी आलेले आहेत. तर खूप चांगली विकास कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये करण्यात आलेले आहेत. विशेषतः कासने गावावर त्यांचं खूप चांगलं प्रेम आहे, चांगले संबंध देखील आहेत आणि फक्त कासने गावावर त्यांचं प्रेम आहे असं नाही, तर त्यांचा जो भाग आहे, विभाग आहे, त्यांचा जो मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातील सर्वच गावांवर त्यांचं प्रेम आहे आणि चांगलं लक्ष देखील आहे. चांगली विकास कामे त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. हो निकित, खूपच या ठिकाणी चांगली कामे आज आपल्याला कासने गावामध्ये पाहायला मिळतात आणि त्यासाठी पण ते सतत धडपडत असतात सन्माननीय भगवानजी भोईर. त्यांचा सुद्धा मी नक्कीच या ठिकाणी मोलाचा आभार व्यक्त करीन. कासने गावाच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर पाहू शकता सन्माननीय आमदार साहेबांना आपण या ठिकाणी पाहू शकता. सर्वांचे लाडके लोकप्रिय भगवे आमदार. आणि इथे मात्र आपण पाहूया, पुन्हा एकदा किल्ल्याकडे जाऊया. हिरामन शेलार वरतो विकेटने पुन्हा एकदा. इथे मात्र अतिशय सुंदर फटका, चांगल्या प्रकारे स्क्वेअर कट पाहायला मिळतो आणि चेंडू मात्र अतिशय वेगाने निघून जाईल डीप पॉईंटच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. क्रिकेट पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर पलटवार केला गोलंदाज हिरामणने, विकेट प्राप्त केली आणि तिसऱ्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पोझिशनमध्ये येऊन बॅकफुटला जाऊन मॅचचं तोंड उघडलं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉईंटला बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. स्क्वेअर कट 4 धावांसाठी राजाच्या बॅटमधून आज चौकार आलाय. धावसंख्या 1 बाद 8. टार्गेट मोठं आहे. आपण पाहतो की 58 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयासाठी मितेश 11 करून टीमला. हिरामण वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. कोलोटप्याचा बॉल यावेळेस अक्षरशः खोदून काढावा लागलाय. एक चांगला बॉल होता, मात्र तेवढाच दर्जेदार फटका देखील ऑन ड्राईव्ह केलंय. मिसफील्ड झाली आहे, मात्र लगेच रिकव्हरी देखील पाहायला मिळाली डिफायडिश मिड विकेटकडे. त्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलंय बॅट्समन राजाला. हो नक्कीच. आणि वैभवने मात्र ते दुसरी धाव घेण्यासाठी मात्र नाकारलं, कारण वैभवकडे क्षमता आहे की तो नक्कीच मोठे फटके खेळू शकतो या. आणि त्याच कारण मात्र एकच धाब्यावर इथे मात्र दोन्ही फलंदाज समाधानी मानत असताना पहिला गडी मात्र स्वस्तात बाद झाला शैलेश, यांनी 4 धावांचं फक्त आपल्या संघाला योगदान दिलं. टार्गेट आपण जर पाहिलं तर नक्कीच 58 धावांचं आहे. परंतु या ठिकाणी हिरामन शेलार मात्र गोलंदाजी करतात कुठेतरी मात्र थोडंसं मागणं ठरताना आपण पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 9 धावा त्यांनी मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केल्या. आणि इथे मात्र 5 चेंडू हवेत आहे. परंतु या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल करतोय आणि मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. एक चांगल्या बॉलवर हा चांगला फटका पाहायला मिळाला. मनगटाचा चांगला वापर केला आणि सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला जो फील्डर होता त्याला क्लिअर केलं. प्रॉपर एलिव्हेशन होतं फटक्यामध्ये. डीपमध्ये जो खेळाडू होता त्याच्या उजव्या बाजूने चेंडू काढला होता आणि चौकार प्राप्त केला या ठिकाणी बॅट्समन वैभवनं. अतिशय विस्फोटक असा हा फलंदाज आहे. 2च खेळाडू सध्या सर्कलच्या बाहेर आहेत, एक लॉंग ऑफ आणि एक वाईडिश टिप मिड विकेटकडे. बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पॉवर प्ले सुरू आहे. हिरामणचा हा बॉल यावेळेस ऑन द राईज खेळायचं होतं. आडव्या बॅटनं प्रहार केला, चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. सिंगल जरूर येईल आणि चांगली सुरुवात मी म्हणेन केली आहे फलंदाजांनी. एक गडी जरूर बाद झाला आहे कुरुन संघाचा, मात्र 14 धावा देखील त्यांनी जोडलेल्या आहेत. 1 बाद 14 अशी स्थिती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग करत असताना मितेश 11 कुरुन संघाची. नक्कीच खूपच छान सुरुवात मित्र बनेन, कारण एक गडी नक्कीच बाद झाला, परंतु त्यानंतर 10पेक्षा अधिक धावा या पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान खांडपेगावचे सन्माननीय राहुलजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय.
येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही मात्र आपण जर पाहिलं तर विजयासाठी 44 धावा इथून तुम्हाला अजूनही जोडायच्या आहेत. आपण हे दृश्य पाहू शकता ज्यांचा आज वाढदिवस आहे. सन्माननीय भूषणजी दळवी यांना आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. तुम्हाला या उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने आणि मान्यवरांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. निश्चितच सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीने आणि येथे उपस्थित सर्वांच्याच माध्यमातून भूषणजी दळवी यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 18 चेंडू आणि 44 धावा असं समीकरण आहे कुरुन टीम समोर. दोन चांगल्या टीम्सच्या दरम्यान ही मॅच. PTCचे आज देखील 10 संघ ॲक्शनमध्ये आहेत या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात. ज्याचा पहिला बॉल फुल टॉस फ्लिक केलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लागते गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. दोन खेळाडू पोहोचले बॉलवर मात्र मिसफील्ड आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. पहा दोन खेळाडूंच्या मधून मात्र चेंडू फरार झाला. मिसफील्ड पाहायला मिळाली आणि मात्र या ठिकाणी 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतःवर निराशा आहेत गोलंदाज जयेश. ज्याप्रमाणे इथे मात्र क्षेत्रक्षेत्र आपण नमुना पाहिला आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. एक गडी बाद 18. वैभव पाटील कुठेतरी मात्र ठिकाणी हवं तसं मिडलिंग मात्र चेंडूला करत नाही, परंतु या ठिकाणी चौकार आला ही चांगली बाब आहे करून संघासाठी. पहा चेंडूला अतिरिक्त उचली प्राप्त झाली एकाएकी. ज्या चेंडूच्या ज्या कुठेतरी फलंदाज वाट पाहिजे त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाज पूर्णपणे बीट होते वैभव पाटील. खूप चांगला बॉल होता हा. एफर्ट बॉल प्रमाणे त्याने बॉल टाकला होता. जास्त जोर लावला. मला असं वाटतं खांद्याचा वापर केला आणि फलंदाजाला अपेक्षा नव्हती की त्याच्या शरीराकडे असा बॉल येईल. योग्य पोझिशनमध्ये नसल्या कारणानं त्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. सुरक्षात्मक पद्धतीनं चेंडूला खेळून काढलं होतं वैभवनं. पुढचा बॉल घेऊन जयेश. यावेळेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल मात्र स्क्वेअर आहे. डाव्या एष्टीच्या बाहेर निघून जातोय. वाईटचा इशारा केलाय पंचांनी. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 19 आणि 19 धावांमध्ये 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. फक्त 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे चौकारांमध्ये जास्त डील करताना दिसत आहेत कुरुन संघाचे फलंदाज. हो आणि की म्हणजे सिंगल डबलवर मात्र या ठिकाणी जोर टाकला जात नाही. कुठेतरी मोठ्या फटक्यानेच मात्र या धावांचा पाठला करण्याचा प्रयत्न आहे कुरुन संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र पावलांचा वापर खूपच छान. स्ट्रायकवर ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळते, परंतु डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. फक्त सिंगलच धाव इथे मात्र पाहायला मिळेल. असं वाटतं की अजय हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक रंगत निर्माण करेल अशी स्थिती आपल्या धावफलकावर पाहायला मिळते. निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत देखील या सामन्यामध्ये थरार पाहायला मिळू शकतो. ही शक्यता नाकारता येणार नाहीये, परंतु या दोन फलंदाजांना एक चांगली मोठी पार्टनरशिप मला असं वाटतं की बनवावी लागेल. पुढचा बॉल घेऊन जयेश. यावेळेस लेंथ बॉल होता. आडव्या बॅटचा प्रहार केलाय. बॉल ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. हिरामण येईल बॉलवर. अचूक टायमिंग साधता आलं नाही राजाला, त्यामुळे फक्त एकच धाव मिळते. सिंगल्स जर येत राहिल्या तर निश्चितच थोडंसं प्रेशर मला असं वाटतं की फलंदाजांवर वाढणार आहे. अधूनमधून चौकार षटकार येणं गरजेचं झालेलं आहे, कारण टार्गेट फार मोठं आहे. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्या धावफलकावर 21 धावा जळत आहेत. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक. हो नक्कीच पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र हा षटक खूपच छान चांगला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पहा डावेस्टोर चेंडूची फेकी पाहायला मिळाली. एज झाली शॉट फायनलला थोडीशी मिसफील झाली, परंतु फलंदाजाने मात्र एकच धाव इथे मात्र पूर्ण केली. एक धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे जात असताना एक गडी बाद 22. अजूनही तुम्हाला या ठिकाणी आपण विचार केला तर 36 धावा जोडायच्या आहेत. 13 चेंडूंमध्ये ह्या 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. म्हणजेच भरपूर मोठं अंतर दिसतंय आपल्याला चेंडू आणि धावांमध्ये. वैभव स्वतःवर खूपच निराश दिसला त्या ठिकाणी, कारण एक कमजोर बॉल होता, त्याचा त्याला फायदा उचलता आला नाही. षटकातील शेवटचा बॉल फेस करेल राजा. खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग. एकच धाव या बॉलवर येते आणि एक चांगलं षटक जयेश शेलारचं हे समाप्त होतंय. चौकारानं सुरुवात झाली होती षटकाला, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक करून दाखवलं जयेशनं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 23. ज्या प्रेक्षकाने एक झेल टिपला होता त्या प्रेक्षकाला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमच्यासाठी या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. सन्माननीय भगवानजी भुईर यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि सन्माननीय प्रदीपजी हालके यांच्या माध्यमातून 200 रुपये, एकूण 400 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाणार आहे. लक्षात घ्या, जो प्रेक्षक झेल टिपेल त्यांनीच यायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर एखादा खेळाडू आला किंवा प्रेक्षक आला तर मात्र ते पारितोषिक दिलं जाणार नाही. आणि नक्कीच ज्यांच्या माध्यमातून जे आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे त्यांचेच चिरंजीव आहे विनायक तरणे यांचे चिरंजीव यश तरणे यांनी हा झेल समाप्त केलेला आहे. यश, या आपण व्यासपीठावर.
तुम्हाला नक्कीच या ठिकाणी तब्बल 400 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. सन्माननीय भगवानजी भुईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्यानंतर सन्माननीय प्रदीपजी हलके याचकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. या यश आपण व्यासपीठावर या. चेहऱ्यावर स्मित हास्य आहे कारण त्यांनी आज 400 रुपयाचा कॅश प्राइज पटकवलेला आहे. तर मी या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे. मी सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेबांनाच विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज या ठिकाणी द्यायचं आहे. यश हा कसने गावाचा पाली गावाचा हा प्रेक्षक आहे आणि त्याच्या वडिलांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो जे उज्ज्वल शेलार आणि कुरुंद संघाला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत मिस्टर सूरज थोरात यांच्या माध्यमातून. ओपी चेंडूला अपडेट फटका काय जबरदस्त कनेक्शन आहे परंतु चेंडू हवेत क्षेत्ररक्षक जयश करत होते परंतु त्यांच्या डोक्यावर निघून जाईल. लॉंग ऑन सिमरीच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. त्याला ओव्हरपिच बॉल होता आणि अगदी खडे खडे लॉफ्ट केलाय. लॉंगॉनला अगदी सहज क्लिअर केलंय बॅट्समन राजानं. षटकाराची आवश्यकता देखील होती. धावसंख्या झाली आता 29, अजूनही 29 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ड्राईव्ह केलाय चेंडू ऑफ ड्राईव्ह, मात्र वायडिश लॉंग ऑफला मिसफील्ड पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. यस, 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जात आहेत. एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतो या 2 फलंदाजांदरम्यान. पहिला गडी खूप लवकर बाद झाला होता. 4 धावांचं योगदान दिल्यानंतर सलामीवीर शैलेश बाद झाला होता. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत 27 धावा या दोन्ही फलंदाजांनी जोडलेल्या आहेत. सुरेख बॉल यॉर्कर लेंथ छोट्या बॅटचा वापर करून चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तटवलाय डीप पॉईंटकडे. अतिशय सुंदर क्रिकेट, मात्र मिसफील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळाली. गोलंदाजी फलंदाजी चांगली पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणाची हवी तशी साथ मिळत नाहीये उज्ज्वलला. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही विजयासाठी 9 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे. समीकरण अजूनही कठीण आहे परंतु दोन्ही फलंदाजांचा जम बसलेला आहे आणि निश्चितच मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा या दोन्ही फलंदाजांकडून केली जाऊ शकते. हो नक्कीच. आणि ज्या धावांच्या अपेक्षा आहेत त्या धावा मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. पहा थोडंसं प्रेशर आहे गोलंदाज उज्ज्वलवर आणि त्याच कारणाने पाहतो की या ठिकाणी चुकीची लेंथ आपण पाहिली. चेंडू उजवी इष्टेच्या पलीकडे निघून जातो. या पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावने दत्ता मात्र धावसंख्या पुढे जाते. एक गडी बाद 34. लोअरफुटा चेंडू ऑन ड्राईव्ह, चेंडू कार्पेटीस आणि निघून जातो. मिडूच्या दिशेने हिरामन आहेत. त्या ठिकाणी चूक घडणार नाही कारण हिरामनला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक धाव फार इम्पॉर्टंट आहे. आता मात्र आपल्या संघासाठी फलंदाजीच्या माध्यमातून एकही धावाचं योगदान दिलं नाही परंतु आउटफील्डमध्ये मात्र चांगलं योगदान देणं गरजेचं आहे आणि तशाच प्रकारचा खेळ आज आपण हिरामनच्या माध्यमातून या मॅचमध्ये आपण पाहतोय. खूप लवकर आपलं षटक समाप्त करण्याच्या प्रयत्नात आहे गोलंदाज. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल, अतिशय चांगला फटका. शॉर्ट फाईन लेगला चेंडू बीट करून निघून जातोय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 100% टायमिंग नव्हतं मात्र प्लेसमेंट चांगलं होतं. शॉर्ट फाईन लेगला बीट करायचं होतं आणि त्यामध्ये यशस्वी झालाय बॅट्समन वैभव पाटील. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक. रोमांचक मॅच. यावेळेस लॉफ्ट करायचा होता मात्र एलिव्हेशन बनवू शकला नाही. बॉल ट्रॅव्हल होतोय वाडिश लॉंगॉनकडे. हिरामन अतिशय वेगानं बॉलवर आलाय. फक्त 1 धाव आणि याचबरोबर उज्ज्वल शेलारचं हे षटक समाप्त झालंय. विकेटलेस राहिला उज्ज्वल देखील. त्याला विकेट प्राप्त करता आली नाही आणि मागडं षटक देखील पाहायला मिळालं. 40 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मितेश 11 कुरुन 58 धावांचा पाठलाग करत आहे. एक चांगली मॅच क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांची गरज. हो नक्कीच. आणि अशाच प्रकारच्या सुरस मॅची मात्र प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही आपण जर पाहिलं तर 18 धाब्यांची गरज आहे. आपण अजून जर विचार केला तर नक्कीच दोन्ही संघाची कामगिरी पाहिली तर समान कामगिरी आज आपल्याला पाहायला मिळते. परंतु या धावांचा पाठलाग करत असेल तुम्हाला नक्कीच या ठिकाणी एखादा दुसरा मोठा फटका सुद्धा मात्र खेळणं गरजेचं आहे. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी आज अनेक संख्येने मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि प्रमुख अतिथी सुद्धा आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. सन्माननीय भगवी आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकता. भगवानजी भोईर यांच्या समेत काहीतरी चर्चा करत असताना. तर शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होतो या ठिकाणी महेंद्र मागे. पाहूया आपल्या संघाला पुढे घेऊन जातोय का या स्पर्धेच्या माध्यमातून. किमान 2 मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना विजयासाठी कारण 6 चेंडूंमध्ये 18 धावा जोडायच्या आहेत. वैभवकडे स्ट्राईक आहे. 15 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. राजाने 17 धावा जोडलेल्या आहेत.
बॅक ऑफ लेंथ मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. फक्त एक धाव. एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये मितेश 11 करून टीमला. चौकार षटकारांची उधळण करणं आता गरजेचं झालेलं आहे. हो नक्कीच पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी पूल करायचं होतं, परंतु या ठिकाणी बरोबर टायमिंग मात्र पाहायला मिळालं नाही. वैभव पाटील वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण एकही षटकार मात्र पाहायला मिळत नाही. सिक्सर किंग ऑफ करून असं त्याला आपण नेहमीच संबोधतोय, परंतु कुठेतरी मात्र शांतता. महेंद्र पुन्हा एकदा खराब चेंडूची लेन तिथे मात्र पाहायला मिळते, परंतु शत्रशिका आहे डीप मध्ये आणि चांगला झेल समाप्त केला आहे. राजाची खेळीचा इथे मात्र अंत होतो या आणि अशा रीतीने मितेश 11 करून संघाला लागणारा हा दुसरा झटका. फलंदाज बाद. हेच क्रिकेट आहे योगेश. खरं तर बॉल फार कमजोर होता. आखूड टप्प्याचा बॉल होता. थोडासा फिरकी दिलेला बॉल होता. मात्र भरपूर वेळ होता फलंदाजाकडे, परंतु फ्रॅक्शन ऑफ सेकंद अर्ली खेळल्या आणि त्यामुळेच अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी सीमारेषेच्या लगत चांगला झेल समाप्त केलाय फिल्डरनं. राजा निराश होऊन तंबूत परततोय. चांगली बॅटिंग जरूर केली त्याने आपल्या टीमसाठी. 17 धावांचं योगदान दिलं. मात्र आता विजयासाठी शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय नवीन फलंदाज आलाय. दोघांनी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला नव्हता. रोहन नवीन बॅट्समन आलाय आणि त्याच्याकडे स्ट्राईक आहे. 4 चेंडू 17 धावा असं समीकरण. चेजिंग कंपल्सरी. हो नक्की थोडंसं महागडं समीकरण आहे असंच आपण आता मात्र म्हणू शकतो. या महेंद्र पुन्हा एकदा ऑफ द विकेटने चेंज ऑफ पेस थोडंसं फ्लाईट दिलं. चेंडूला मात्र मिस टाईम फटका इथे मात्र पाहायला मिळतो. चेंडू निघून जातो. या ठिकाणी डीप पॉईंटच्या दिशेने खेळाडू सज्ज आहेत. एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते. या चांगली सुरुवात या षटकाची पाहायला मिळाली महेंद्रकडे, कारण पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली, त्यानंतर विकेट्स प्राप्त केला आणि मात्र तिसऱ्या चेंडू सुद्धा मात्र सिंगलच धाव आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. या 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 16 धाब्यांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मात्र या ठिकाणी मोठा प्रहार करायचा आहे. चांगली गोलंदाजी करतोय महेंद्र. अंडर प्रेशर पेस चांगल्या प्रकारे व्हॅरी करतोय. चेंडूच्या लेंथमध्ये देखील सातत्याने त्याने बदल केलाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतोय बॅट्समन. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आता कुठेतरी आपण पाहतो की हा सामना झुकलाय, तो म्हणजे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीमच्या बाजूने. हो नक्कीच, कारण ज्या अपेक्षा होत्या वैभव पाटीलकडनं मात्र त्या अपेक्षा कुठेतरी निराशा होत असताना, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मात्र खेळपट्टी टेकून राहिल्या, परंतु फिनिशर मात्र ठरू शकला नाही. 2 चेंडू 16 धाब्यांची गरज. पहा अजून एक इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु टायमिंग चुकीचा आहे. डीप मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे जयेश आणि कोणत्या प्रकारची मात्र या ठिकाणी चूक करत नाही आणि या ठिकाणी मात्र लागणारा हा तिसरा धडका वैभव पाटीलच्या रूपाने मितेश 11 करून संघाला. तीन षटकांमध्ये 40 धावा धावफलकावर होत्या आणि असं वाटत होतं की सामना अगदी दोलायमान स्थितीत आहे. 18 धावांची आवश्यकता होती शेवटच्या ओव्हरमध्ये. 2 सेट बॅट्समन क्रीजवर होते आणि असं वाटलं होतं की या शेवटच्या ओव्हरमध्ये खूप जास्त थरार आपल्याला अनुभवायला मिळेल, मात्र तसं काही घडलेलं नाही. महेंद्रनं चांगली गोलंदाजी केली आणि दोन्ही जे सेट बॅट्समन होते दोघांना तंबूचा रस्ता दाखवलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, फक्त औपचारिकता. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय सुभाष मोरे. लास्ट बॉल ऑफ द मॅच महेंद्र टू सुभाष. खोलो टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि याचबरोबर हा सामना समाप्त. मॅच जिंकली आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे अँड हार्ड लक मितेश 11 कुरुंद. मितेश 11 कुरुंद संघाचे खेळाडू राजा, आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. तर विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरले संघाचं कौतुक आणि आपण जाता मात्र सामनावीराच्या पुरस्काराच्या दिशेने, ज्याने निकेत संकट मोचकाची भूमिका इथे मात्र साकारली. उग्या आपल्या बॅटमधून तब्बल 24 धावांची एक मोठी इनिंग्स आणि त्याच जोरावर इथे मात्र चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघ 57 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि तो खेळाडू आहे उज्ज्वल शेलार. उज्ज्वलची उज्ज्वल कामगिरी या मॅचमध्ये पाहायला मिळाली आणि विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. एक माहिती आमच्याकडे सूचना आलेली आहे की याच ठिकाणी पुढील वर्षी जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाकडनं प्रवेश फी घेतला जाणार नाही. म्हणजे फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला पुढील वर्षी या